सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि लहान मुलं मोबाईल आणि व्हॉट्सॲप आणि रीलच्या नादी लागलेत। मात्र याच मोबाईलच्या तंत्राचा आणि माहितीचा उपयोग आपल्या आई-वडिलांना शेतीच्या कामामध्ये मदत करण्याच्या अनुषंगानं आणि नवीन प्रयोग करण्याच्या अनुषंगानं 9वीत शिकणारा गजानन गावंडे करतोय। काय नेमकं त्यानं केलंय पाहूया। आत्महत्याग्रस्त भागाला नवी दिशा। कुटुंबाच्या साथीनं 14 वर्ष मुलानं केली आधुनिक शेती। हळद लागवडीतून शेतीत रचला नवा पायंडा। खामगाव तालुक्यातील पारखेड या छोट्याशा गावातील 14 वर्षांचा गजानन गावंडे हा अल्पभूधारक कुटुंबातील आहे। त्यानं शाळा सांभाळून भाडेपट्ट्यानं शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला। आई वडील आणि 2 बहिणींच्या साथीनं त्यानं कांदा, हरभरा, भाजीपाला, तूर, सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घेतलं। आता यावर्षी गजानन गावंडे यानं सेंद्रिय पद्धतीनं 1 एकर जमिनीमध्ये हळद लागवडीचा नवा उपक्रम हाती घेतला आहे। आम्हाला हळद लागवडीची जी प्रेरणा मिळाली ती आम्हाला श्री गजानन ॲग्रो आणि दीपक बाप्पू देशमुख शिरसगाव येथील त्यांच्यामुळे मिळाली। त्यांनी आम्हाला बेने मोफत दिले आणि जे गजानन ॲग्रोचे जे औषधी आहेत त्या सर्व आम्हाला म्हणजे चांगले आहेत। त्याचे जे रिझल्ट भेटतात ते बाकी औषधांपेक्षा कधी पण चांगलेच असतात आणि हळद हे पीक चांगले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला नफा सुद्धा चांगला मिळतो, उत्पन्न चांगले मिळते। एका विद्यार्थ्यानं त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या आधारे आपल्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे। या निमित्तानं बुलढाणा जिल्ह्यातून एक दिलासादायक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। विदर्भातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे हैराण असतो, त्यावर गजानन यानं शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। मोबाईलवर शेतीच्या बद्दल पाहिजे आणि त्याच्या शिक्षणाबद्दल पाहिजे, याच्यापेक्षा वेगळं तो काहीही पाहत नाही आणि काहीही पाहत नसल्यामुळे त्याला त्याच्यातून प्रोत्साहन भेटते ते आणि हे तुमच्यासारखे जे प्रोत्साहन देतात ते एक त्याला प्रोत्साहन भेटून त्याने एक मोठा हा निर्णय घेतला। मोठा निर्णय घेऊन तो आज हळद लागवड आमच्या शेतामध्ये करून राहिला। आमच्याजवळ शेती नसून आम्ही दुसऱ्याचं शेत करून ठोका देऊन त्याच्यामध्ये शेती करू शकतो। एकीकडे विदर्भाच्या सोयाबीन पट्ट्यामध्ये आत्महत्यांचं सत्र सुरू असताना गजाननची मेहनत आणि जिद्दीतून 1 एकरावर त्यानं हळद लागवडीचा धाडसी निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात देखील उतरला। यासाठी त्याला आधुनिक माहिती मिळवण्यासाठी मोबाईल मदत झाली। बुलढाणा जिल्ह्यातील हा बाल शेतकरी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतोय। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।